सध्या विजेचा तुटवडा असल्यामुळे शासन सौर ऊर्जा प्रकल्प गायरान क्षेत्रामध्ये राबवत असतात. गायरान क्षेत्र हे शासनाचं असतं, त्या ग्रामपंचायतीच्या एनओसी त्याला गरज लागत नाही. परंतु हा प्रकल्प जनतेच्या हिताचा असल्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन तो प्रकल्प राबवायला हवा. या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या गायरान क्षेत्रामध्ये राबवणार आहेत. हा राबवत असताना स्थानिक मंडळींचा या ठिकाणी विरोध आहे. वास्तविक हा विरोध करत असताना नेमका कायदा तपासला पाहिजे. जर अशा जागेमध्ये शासनाला सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा अधिकार आहे, ग्रामस्थांचा नेमका विरोध काय जरा आपण जाणून घेऊया. बाबा, काय तुमची नेमकी मागणी काय? आमची मागणी अशी आहे का बाबा, इथे जे 2 एकर गावाने दिलं तेवढे पुरती त्यांनी गावाने घ्यावं, बाकीचे गावाला सोडावं. कारण इथं बाकी 2 एकर मध्ये तो प्रकल्प होणार नाही ना. मोजमाप करून घ्या. अच्छा, मोजमाप करून घेतील ना. मग त्यांनी अजूनपर्यंत मोजमाप केलंच नाही. त्यांना जेवढं लागतं तेवढं त्यांच्या सपाट जमीन आहे, त्याच्यावर त्यांनी मग तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलून घ्यायचं ना. अधिकाऱ्यांशी बोललो, आमदारांनी फोन लावला होता कलेक्टरला. फोन लावून बघितलं, ते कलेक्टर सुद्धा त्याची मनमानी कारभार करीत नाही. नाही, मनमानी नाही. शासनाची तरतूद आहे की जे गायरान क्षेत्र आहे तिथं सौर ऊर्जा प्रकल्प उभा करायचे आणि ती वीज याच आपल्या लोकांसाठी द्यायची. पण ते गावाचं तसं म्हणणं काहीच नाही ना. गावाचं गाव विरोध नाही, पण गावाचं म्हणणं काय, ही जे बाजू जागा आहे ना, मोजमाप करून घ्यावा. आणि मोजमाप करून घ्यावा, मग त्या पद्धतीने करावं. त्यांनी मोजमाप केलंच नाही. त्यांनी नेसला मधला पलट घेतलाय, एवढंच घेतलंय, बाकीचं काही नाही. मग तुमची काय मागणी? आमची पण अशीच मागणी आहे की 2 हेक्टर जागा या प्रकल्पासाठी दिलेली आहे, परंतु शासनाने या ठिकाणी संपूर्ण जागेवरती ताबा घातलेला आहे. गावचा या घटनेला विरोध आहे, प्रकल्पाला विरोध. तुमचा विरोध नेमका काय? म्हणजे आमच्या 2 हेक्टर जागा त्यांनी या प्रकल्पासाठी घ्यावी, बाकीची जागा आमच्या हे क्षेत्र संपूर्ण जे आहे हे सरकारचं क्षेत्र आहे. मी सरकारची बाजू घेत नाही, पण शेवटी आपण कायदा पण पाहिला पाहिजे. सरकार अशा गायरान क्षेत्रावर असे प्रकल्प 100% उभे करू शकतं. असे अनेक ठिकाणी झालेले आहेत. ही सौर ऊर्जा तयार झाल्यानंतर ती आपल्यालाच मिळणार आहे. हो, ते ठीक आहे, बरोबर आहे. पण आमच्या या गायरानामध्ये गेली 50 वर्ष ही बेघर कुटुंब राहतात. वेगवेगळ्या जाती जमातीचे या ठिकाणी कुटुंब राहतात. त्यांची सोय काय? ते आज बेघर आहेत. त्यांना आम्ही या ठिकाणी डेव्हलप करून देणार होतो. घरकुल योजना असेल. ही जागा शासनाची आहे, तिथे काय करायचं? शासन निर्णय घेणार की नाही? हो, बरोबर. जरी ही जागा शासनाची असेल आणि शासन जरी निर्णय घेणार असेल, तर त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीला 2 हेक्टरचा प्रस्ताव दिला होता. त्याला आम्ही ती मान्यता दिली होती. त्यांनी कोणत्या तरी कंपनीला काम देऊ नये ना, हे त्यांनी 9 हेक्टरवर प्रकल्प चालू केला. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, आम्ही सांगितलं होतं का तुम्ही शिवमोजणी आणि हद्द काढून घ्या, त्याच्यानंतर शिवरस्ता सोडा, दोन्ही बाजूनी जमिनीला जायला रस्ते सोडा आणि या ग्रामस्थ सांगतील त्या बाजूनी तुमचा प्रकल्प चालू करा. त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी पश्चिमेच्या बाजूनी 500 फूट जागा सोडली, दक्षिणेच्या बाजूनी 1000 फूट जागा सोडलेली आहे, पूर्वेला पण 100-200 फूट सोडलेली आहे. आणि जी जागा मेन आहे, जिथं सपाट आहे, लेवलीकरण आहे, अशा ठिकाणी त्यांनी तो प्रकल्प चालू केलेला आहे. आमचं ग्रामस्थांचं हेच म्हणणे आहे का त्यांनी तो प्रकल्प ग्रामस्थ सांगतील त्या बाजूने घ्यावा. त्याच्यामध्ये पाझर तलाव आहे, आमचा बैलगाडा घाट आहे. शासनाशी, आमदार महोदयांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी डायलॉग का केला नाही? आम्ही सगळे पत्रव्यवहार केलाय. त्याच्यामध्ये तहसीलदारांना पण सांगितलं आणि बाकी प्रशासनाला पण सांगितलं. परंतु जे कॉन्ट्रॅक्ट यांनी ज्या कंपनीला दिलेलं आहे त्यांचा तो मनमानी कारभार चालू आहे. ते आमच्यावर दादागिरी करून सगळं काम चालू ठेवू पाहतात. इथे कंपनीचे कोणी अधिकारी आहे का? इथं कंपनीचे अधिकारी कुणी नाही आहे, ते भेटायला पण येत नाही आम्हाला. नाही, त्यांनी आलं पाहिजे, भेटलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. नागरिकांचा विरोध का आहे किंवा शासनाचं धोरण काय आहे, सगळ्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, समुपदेशन केलं पाहिजे ना. नाही, त्यांनी तसं काही केलेलं नाही. त्यांनी आमच्या संघ कोणताही संपर्क साधलेला नाही. त्याच्यामुळे गैरसमज वाढले. गैरसमज वाढला. त्यांनी त्यांचं तहसीलदार रात्री आले होते, त्यांना पण सांगितलं. त्यांनी पण आम्हाला ओढवडीची उत्तर दिली का आम्ही मोजणी करू, अमुक करू, सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं. तर उद्या येईल कुणीतरी. अजूनपर्यंत कोणत्याही प्रशासनाचं माणूस इथं आलेलं नाही. आपल्याकडे प्रांत म्हणून गोविंद शिंदे आहेत, एक चांगले अधिकारी आहेत. त्यांना शेतकऱ्यांबद्दल खूप कळवळ आहे. त्यांच्याशी काय बोलणं झालं? नाही, त्यांना ते आम्हाला भेटायलाच आलेलं नाही. त्यांना कल्पना दिलेली आहे आम्ही त्यासाठी अमर उपोषण चालू केलेलं आहे
कालपासून हे आमरण उपोषण चालू आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, आमचा प्रशासन याला प्रकल्पाला विरोध नाही आहे. आमचं म्हणणं आहे का तुम्ही एका साईडने कोणत्याही घ्या आणि बाकी आमचे जे आम्ही जागा निश्चित करा. हां, जागा निश्चित त्यांना करा. जागा किती पाहिजे? आम्ही 2 हेक्टरचा प्रस्ताव दिला आहे. त्यांना किती पाहिजे? त्यांनी त्या ठिकाणी 12 हेक्टर करून टाकलं. मी ते चुकीचं केलं ना. त्यांना 12 हेक्टर पाहिजे. आपल्याकडे 18 हेक्टर आहे. आमच्या 18 हेक्टरमध्ये 8 हेक्टर जागा आहे ना, ही पाणथळ्यामध्येच आहे पूर्ण, ती वापरत नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 2 हेक्टर सांगितलं. नंतर त्यांनी 9 हेक्टरवर कॅबीज करायचं काम चालू केलं. परंतु आमच्या गावच्या विकासासाठी पुढील भवितव्यासाठी आम्हाला काही शिल्लक राहत नाही. आम्ही यापूर्वी 17 एकरची जागा आहे ना, ही कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आम्ही दिलेली आहे गायराणी. तुम्ही दिली म्हणजे ती शासनानेच दिली. शासनाने दिली म्हणजे त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतने ठराव करून आम्ही ती जागा दिलेली होती. जरी ठराव केला नसता तरी शासन परस्पर देखील देऊ शकतं. ती जागा त्यांचीच असते. पण जरी त्यांची जागा असेल, त्या शासन जरी घेऊ शकत असेल, पण त्यांनी आम्हाला विचारल्याशिवाय तो कारभार केलेला नाही. एक मिनिट तुमच्याशी परत येतो. आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णू काका हिंगे आहेत. विष्णू काका हिंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. आमदार दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत. काका, असे प्रकल्प शासन राबवतं. ही वीज निर्मिती केली पाहिजे की ही वीज निर्मिती लोकांच्याच उपयोगासाठी असते? तुमची भूमिका काय? इथे उपोषण सुरू आहे. तुम्ही जे सांगितलं वीज निर्मिती करू नये असं आमचं कुणाचंही म्हणणे नाही आणि ग्रामस्थांचं देखील असं म्हणणे नाही. तुम्हाला जी आम्ही 2 हेक्टर जागा दिली त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्रकल्प चांगल्या पद्धतीने उभा करावा. जागा पुरत नसेल तर? पुरत नसेल तर दुसरीकडं तालुक्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक मोकळ्या जागा पडलेल्या आहेत. तिथं जाऊन त्या शोधाव्यात आणि त्या घ्याव्यात. परंतु गावने याच्या अगोदर मार्केट कमिटीला जागा दिली. गावाकडे जी गायरान म्हणून जी जागा शिल्लक आहे त्या जागेचा उपयोग गावच्या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी करणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. आज अमोल दामाडे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा त्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही. गावच्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या दृष्टिकोनातून ही जागा शिल्लक राहावी हा त्यांचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. प्रकल्पाला त्यांचा विरोध नाही. दुसरा विषय जो राहिला, कंपनीने काम करत असताना याची मोजणी होणं आवश्यक होतं. मोजणी होऊन त्याचा प्लॅन तयार होणं आवश्यक होतं. तो ग्रामपंचायतला त्यांनी सादर करणं आवश्यक होतं. त्यांची त्या ठिकाणी ग्रामस्थांची संमती घेणं आवश्यक होतं. ताबा घेत असताना तुम्ही ग्रामपंचायतला कुठेही विश्वासात घेतलेलं दिसत नाही. तिच्यावर ग्रामसेवकाची किंवा सरपंचाची कोणाची सही दिसत नाही. म्हणजे हा मनमानी कारभार त्या ठिकाणी दिसतो. काका, तुम्ही सत्ताधारी आमदारांचे सहकारी आहात. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहात. आमदार महोदय, जिल्हाधिकारी, प्रांत, ही सगळी ग्रामस्थ मंडळी एकत्र बैठक लावायला पाहिजे. हे बघा, ही नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याबरोबर ग्रामस्थ, गावचे सरपंच आणि प्रमुख नागरिक यांच्याबरोबर मीटिंग झाली. त्या मीटिंगला मी उपस्थित त्या ठिकाणी होतो. कलेक्टर साहेबांना आमच्या समोर त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना फोन लावला. फोन लावल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं की मी पाहतो. ग्रामस्थ जाऊन त्या ठिकाणी भेटले. परंतु जो रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता प्रशासनाकडून तो कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला नाही. काम चालूच राहिलं आणि ग्रामस्थांच्या अडचणी काही बाजूला होतील अशी शक्यता निर्माण झाली नाही. म्हणून हा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे. विषय याच्यामध्ये असा आहे की ही जी कंपनी आहे, म्हणजे माझं मत सांगतो की ही कंपनी कोणाचे ऐकायला त्या ठिकाणी तयार नाही. कंपनी स्वतःची मनमानी करते. परंतु आंबेगाव तालुक्यातील जनता, शेवटी गाव आणि गावचं गावपण, गावचा विकास हा देखील जितके लाईट निर्माण करण्याला महत्त्व आहे त्याच्यापेक्षा इतर सुविधा देखील अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यासाठी जागा आवश्यक आहे आणि ती राखून ठेवली पाहिजे, हीच भूमिका आमची आहे. काका, गायरान क्षेत्र हे पूर्वी जनावरांना चारण्यासाठी असायचं. हे क्षेत्रावर सरकारचा अधिकार आहे. प्रकल्प उभा करणार, तो गावासाठी करणार, वीज निर्मिती गावासाठी होणार. समन्वयाने प्रश्न सुटायला हवा. तुम्ही सत्तेमध्ये आहात, सरकार तुमचं आहे. आज तुमचेच कार्यकर्ते इथं उपोषणाला बसलेले आहेत. प्रश्न सुटत नाही. तुम्ही पण शेतकऱ्यांचीच बाजू लावून धरताय. ती बाजू लावून धरली पाहिजे. पण सत्तेत तुम्ही आहात, प्रश्न सुटायला हवा. वाणीसाहेब, प्रश्न सुटायला हवा ही अत्यंत गोष्ट तुमची बरोबर आहे. याच्यामध्ये जर कंपनी ऐकत नसेल किंवा कंपनी गावाला विश्वासातच घेत नसेल तर या कंपनीला कोणाचा तरी मोठा त्या ठिकाणी आधार असावा
अशी आमच्या मनामध्ये शंका साहेब, आहे. ते तुम्ही शोधलं पाहिजे, लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही उपोषणाचा हा मार्ग स्वीकारला आहे. आणि आत्ताच मी ग्रामस्थांची चर्चा करताना सांगितलंय की ही फक्त चांडोलीचा विषय राहणार नाही, हा संपूर्ण तालुक्याचा त्या ठिकाणी विषय होईल. आणि ह्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे त्या ठिकाणी पाठिंबा राहील, कारण आमच्या दृष्टिकोनातून गाव हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचंच आहे. गायरान जरी तुम्ही म्हटले की कलेक्टर साहेबांच्या ताब्यात असतं वगैरे वगैरे जे तुम्ही मला सांगताय, आणि वास्तव मांडलं मी, ते तसं नसतं का? नाही, कलेक्टरचा अधिकार त्या गायरानावर असतो, परंतु गायराना ज्या वेळेला कोणत्याही कंपनीला किंवा द्यायचं त्यावेळेला ग्रामसभेचा आणि ग्रामपंचायतचा ठराव अशी आवश्यक तरतूद आहे. आता राहिलेली नाही. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालात, आता बदललेलं आहे, तुम्ही थोडी माहिती घ्यावी अशी विनंती. ठीक आहे ना, जरी माहिती घ्यायची म्हटलं तरी कलेक्टर साहेब सुद्धा जनतेसाठीच काम साहेब, करतात. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोला, त्यांना फोन लावा ना. झाला ना फोन, माझ्या समोर फोन झालेला आहे. त्यांनीच आम्हाला सांगितलं, साहेबांना सांगितलं की मी याच्यामध्ये लक्ष घालून याच्यातून मार्ग काढतो म्हणून. आणि समजा हा जरी अधिकार झाला असेल, कलेक्टर साहेबांना तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे दिला असेल, तर गावच्या विकासाचा किंवा गावचा काहीच विचार करायचा नाही का? 100% चर्चा केली पाहिजे, किती क्षेत्र पाहिजे, ते कुठल्या बाजूने पाहिजे, डायलॉग केला पाहिजे. डायलॉगला ते आले तर डायलॉग होईल ना. किंवा आम्ही ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं ग्रामस्थांना पाठवा, त्यांच्याबरोबर चर्चा करतो. ग्रामस्थ गेले, चर्चा झाली, परंतु त्याच्यावर कार्यवाही काही झालेली नाही. जिल्हाधिकारी आमदार महोदयांसोबत देखील ऐकत नाही ऐकत, असंच दिसतंय एकंदरीत. जिल्हाधिकारी साहेब, अशा प्रकारची मनमानी करणं योग्य नाही. तुम्ही या ठिकाणी प्रांत म्हणून काम पाहिलेलं आहे. आता तुम्ही काय सांगाल? आता विष्णू काका म्हणाले तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचं देखील प्रशासन ऐकत नाही. काय तुम्ही काय सांगाल? आमचं म्हणणं हेच आहे का ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांनी तो प्रकल्प करावा आणि एका साईडनी प्रकल्प करून घ्यावा. पहिली त्यांनी सगळी मोजणी करून साहेब, घ्यावी. आमचं तेच म्हणणं आहे, प्रांत तहसीलदार यांनी इथं आलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. नेमका प्रकल्प कशासाठी आहे, कंपनी कोणाला दिलेला आहे, नेमकं काय करायचं आहे, इथे काही क्षेत्र जर गावाला लागलं तर गावाने काय करायचं, डायलॉग तर केलं पाहिजे ना. लोकप्रतिनिधी म्हणून जे वळसे पाटील साहेब पूर्ण गावच्या आणि ग्रामस्थांच्या बाजूने आहेत, पण प्रशासन म्हणून जे कलेक्टर साहेब किंवा अनेक प्रांत वगैरे असतील, हे ग्रामस्थांना किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कुणालाही विश्वासात न घेता त्यांनी मनमानी पद्धतीने ज्या कंपनीला सपोर्ट केला आहे त्या सपोर्ट करण्यासाठी आमचा विरोध आहे. तुम्ही गावच्या ग्रामस्थांना किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घ्यावं आणि कुठल्या साईडला ते फायदेशीर आहे, कारण का या ठिकाणी पूर्ण सिटी नाही आहे, याथे सिटी होऊ पाहते, पण आजूबाजू शेतकरी वर्ग आहे. कारण हे जे सोलरचं प्लॅन आहे याच्यामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणे हिट बाजूच्या शेतकऱ्यांना होणार आहे. त्याच्यामध्ये अनेक जीवजंतू असणार आहेत किंवा माशी आपण म्हणतो, पशुपक्ष्यांना त्रास हानी होईल असं तुमचं म्हणणं आहे. हानी होणार आहे, पशुपक्ष्यांना हानी होणार आहे. त्याच्यामध्ये अनेक पॉल्युशनचा प्रकार आपण पाहतोय, जिथं कडधान्य धान्य या ठिकाणी तयार होतंय ते होण्यासाठी त्रास होणार आहे. त्याच्यामुळं शेतकरी, आजूबाजूचे शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, ह्या प्रोजेक्टसाठी तीव्रपणे नाराजी आहे आणि हा प्रोजेक्ट दुसऱ्या एखाद्या खडकाळ रानामध्ये जावं अशी आमची इच्छा आहे. आणि जर ह्या गोष्टी जर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, जर तुम्हाला मोजकी जागा पाहिजे, जसं चंदनामधून गाभा काढला जातो, त्यांनी कुठले अतिक्रमण असेल किंवा जी खडकाळ जमीन असेल अशी कुठली जमीन त्यांनी घेतलेली नाही आहे. जी चढ उताराची जमीन आहे ही सुद्धा त्यांनी घेतलेली नाही. प्रशासनाने मनमानी करू नये. मनमानी करून आहे, प्रशासनाचं मनमानी करून आहे. चढ उताराची जमीन यांनी घेतलेली नाही, कारण ते डेव्हलप करण्यासाठी खर्च असतो. पण जिथं टेबल प्लॉट आहे अशाच प्लॉटवर त्यांनी हा प्रोजेक्ट घेतला आहे आणि तिथं त्या ठिकाणी दुसरे चांगले प्रोजेक्टसुद्धा येऊ शकतात, जे शेतकऱ्याच्या हिताचे असू शकतात. असे कुठल्याही प्रकारचे यांनी तिथं प्रोजेक्ट घेतलेला नाही. हा प्रोजेक्ट हा जरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा असला तर स्थानिक लोकांच्या तोट्याचा आहे, हेच आम्ही या ठिकाणी सांगतो. आता महत्त्वाचं म्हणजे तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचा देखील तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असे त्यांचे तालुका अध्यक्ष सांगतात. प्रश्न शिल्लक असा राहतो, प्रशासन कोणाच्या सांगण्यावर काम करतं? तर मंत्री महोदयांच्या. आता वळसे पाटीलच मंत्रिमंडळामध्ये त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी आहे. सुनेत्राताई पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेऊ शकतात ना. एकीकडे उपोषणाला पाठिंबा द्यायचा, दुसरीकडे मात्र प्रशासन शेतकऱ्यांवर दबाव टाकून प्रकल्प राबवतोय. लोकांनी समजायचं काय? प्रशासनाने ज्या कंपनीला काम दिलेलं आहे ती कंपनीचा मनमानी व्यवहार चालू आहे. ती कंपनी ग्रामस्थांचं किंवा यांचं आमदार साहेबांचं, लोकप्रतिनिधींचं कुणाचं ऐकणं, त्यांना सूचना अशाच असणार आहेत की तिथं तरी तुम्हाला कोणीही विरोध केला तरी तो विरोध तुम्ही मानायचा नाही, तुम्ही काम करा, अशा सूचना असतील. प्रशासनाने असं दुटप्पी नाही वागलं पाहिजे. वाणी साहेब, परिस्थिती अशी आहे, चांडोली खुर्द
यासाठी गायरान तिकडं आम्ही 17 एकर बाजार समितीला म्हणजे शासनाच्याच कामासाठी दिलेलं आहे. आमचं गायरान हे 18 हेक्टर इथं शिल्लक आहे. ह्या गायरानामध्ये आमचं 8 हेक्टर क्षेत्र जे आहे ना हे पाणलोट क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये राहिलं 10 हेक्टर क्षेत्र. 10 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी आम्हाला 2 हेक्टर क्षेत्र मागितलं होतं. आम्ही त्याला गावानी म्हणजे ग्रामसभेमध्ये आम्ही त्यांना मंजुरी दिली होती. त्यांनी 2 हेक्टरचं 12 हेक्टर त्यांनी करून घेतलं. त्याचा ठराव काय आमच्याकडे नाही आहे 12 हेक्टरचा, आमच्याकडे 2च हेक्टर आहे. आम्ही त्या प्रकल्पाला विरोध करत नाही आहे. आमचं म्हणणे हे का तुम्ही गावाला विश्वासात घ्या, सगळी टोटल जी मोजणी आहे ती करा आणि तुमचा प्रकल्प गाव सांगल त्या एका साईडने घ्या ना. समन्वयाने मार्ग काढा. हां, समन्वयाने मार्ग काढा. तुम्ही आमचे नेमकं मोक्याची जागा पुढे घेणार, फ्रंटची जागा घेणार, मागं आम्ही काय करायचं? मग तुम्ही एका साईडला घ्या ना. बरं, ही सौर ऊर्जा जी तयार होते त्याच्यामधून गावाला काही मोफत वीज भेटणार नाही आहे. त्यांनी हे सांगायला पाहिजे या प्रकल्पामध्ये वीज तयार करणार ही कोणाला देणार आहे. हे त्यांनी काही सांगितलेलं नाही. यांनी आम्हाला कोणतंही का असं याच्यामध्ये तुम्हाला ही सुविधा देऊ किंवा काय करू किंवा गावासाठी असं काही सांगितलेलं नाही. पण ही जी वीज निर्मिती होणार हे ते शासनालाच देणार आहेत. शासन जिथं वीज कमी असेल तिकडे ती सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. मी काय बोलतो का समजा आंबेगाव तालुक्यामध्ये 113 गावं आहेत. अशा ठिकाणी भरपूर ठिकाणं अशी आहेत का ज्या ठिकाणी गायरान क्षेत्र असे का त्या ठिकाणी पाणी पण जाण्याची व्यवस्था नाही आहे. अशा जमिनीमध्ये त्यांनी तो प्रकल्प राबवावा. आमचं सगळा प्रकल्प जिथे पाणी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे. आमचं जे मेडिकल कॉलेज आहे त्यांना पाणी पुरवठा इथून आहे, मनसरला पाणी पुरवठा इथून आहे. आमच्या सगळ्या क्षेत्राला चांडोली, खुर्द, अवसरी, मनसर ह्या क्षेत्रांना पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनी टोटल ह्या गायरानामधून गेलेल्या आहेत. मग ते आम्ही पुन्हा चांगलंच काम करतो ना. मग त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे ना. त्यांनी त्यांचा मनमानी कारभार करून ह्या कोणत्याही गोष्टी केल्या नाही. ही जबाबदारी शिवाजी आढळराव, दिलीप वळसे पाटील किंवा सर्व पक्षीय नेत्यांची देखील आहे. नेमकं रिअल काय आहे, हा प्रकल्प कशासाठी होतोय, त्याची प्रोव्हिजन काय आहे, स्थानिक लोकांना त्याचा काय बेनिफिट मिळणार आहे हे समजून सांगितलं पाहिजे. परिस्थिती अशी आहे. आम्ही त्यांना वळसे पाटलांना सांगितलं, त्यांची गाठ घेतली. त्यांनी आणि दादांना पण सांगितलं, आढळराव दादांना. त्या सगळ्याची चर्चा झाली. त्यांनी वरती जिल्हा अधिकारी, कलेक्टर वगैरे सगळ्यांना फोन केले, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु त्या प्रशासनाने ज्या कंपनीला काम दिलेलं आहे म्हणजे आमच्या आता जे दिसतंय ते आम्ही फक्त सांगतो तुम्हाला की ज्या प्रशासनाने ज्या कंपनीला काम दिले ती कंपनी कुणाचंही ऐकायला तयार नाही आहे. त्याच्यामुळं आमचं म्हणणे हे का आम्हाला विश्वासात घ्या, काम करा. जे आहे तुम्हाला ती 2 हेक्टर काय असेल ते आम्ही देऊन टाकू. आम्ही सांगन त्या बाजूने तुम्ही म्हणजे ती जागा प्रकल्प घ्या. 2 हेक्टरमध्ये करा आणि आम्ही सांगू त्या ठिकाणी करा. त्या ठिकाणी करा. जे आम्ही सांगन त्या बाजूने तुम्ही करा ना प्रकल्प. पहिली सगळी हद्द निश्चित करून घ्या. आमचा बैलगाड्याचा घाट त्याच्यामध्ये, आमचं हे पाझर तलाव त्याच्यामध्ये आणि सगळं ह्या गावासाठी ज्या काही भविष्यामध्ये काही डेव्हलपिंग होईल ते आम्ही इथं करू शकतो ना. मग तुम्ही समजा 2 हेक्टर सांगता तिथं 12 हेक्टर करून घेता आणि परत 9 हेक्टर त्याच्यावरती कोणत्याही प्रतिनिधी म्हणजे सरपंच असू द्या, उपसरपंच असू द्या, कुणाच्याही सह्या नाही घेतात. लोकांना दुसऱ्यांना काहीतरी सांगून तिथं 4 सह्या घेऊन टाकल्या. तुम्ही त्यांना काहीतरी दुसरंच सांगितलं, फक्त सह्या घेऊन टाकल्या आणि त्यांनी त्यांचं मनमानी कारभार चालू. सह्या कोणी घेतल्या? सह्या कंपनीच्या माणसांनी घेतल्या त्यावेळेस. अधिकारी गावामध्येच ना? इथंच घेतल्या. प्रशासनाने या संदर्भामध्ये समजून घेऊन ह्या लोकांना वस्तुस्थिती सांगणं गरजेचं आहे. 18 एकर क्षेत्र आहे, त्यातलं काही क्षेत्र पाण्यामध्ये गेलेलं आहे. याच्या अगोदर अनेक प्रकल्पाला ह्या गावकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत. म्हणजे ह्या लोकांनी किती त्याग करायचा असा प्रश्न आहे. तहसीलदार, प्रांत, त्याचबरोबर या विभागाचे आमदार खासदार अमोल कोल्हे ह्या सगळ्या मंडळींनी वस्तुस्थिती समजून घेऊन ह्या लोकांचं कन्फ्युजन होणार नाही ही जबाबदारी त्यांची देखील आहे. भाऊ, तुम्ही आता काय सांगाल? तुम्ही देखील एक जाणकार आहात. आमचा या ठिकाणी सांगायचा उद्देश एकच आहे. कालपासून या उपोषणाला सुरुवात झाली. उपोषण कशासाठी केलं जातं? अन्याय झाला म्हणून. अन्याय झाला म्हणजे ही कंपनी, शासनाने जे कंपनीला काम दिले, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल आम्ही सरळ या फ्लेक्सवरती लिहिले गावचा प्रकल्पाला विरोध नाही, जे आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे. गावाने 2 हेक्टर जागा कंपनीसाठी दिली. डेव्हलपमेंट एका बाजूला व्हावी, गावचा त्या प्रकल्पातून गावाला काहीतरी फायदा, समजा शेतकऱ्यांसाठी वीज, दिवसा वीज देणार आहे. आम्ही काही शेतकरी लोकांच्या पाईपलाईन त्यातून गेल्या असतील. नाही, त्या सर्व गोष्टी आहेत.
पण समजा इथं सर्व शेतकरी आहेत, दिवसा वीज मिळणारे शेतकऱ्यांसाठी हे आम्हाला मान्य आहे. परंतु गावासाठी जी जमीन आहे, गावची जी जमीन 18 हेक्टर आहे संपूर्ण, त्याच्यामध्ये 8 हेक्टर पाणथळ आहे, म्हणजे जी उपयोगातच येणार नाही भविष्यात. आणि जी 10 हेक्टर जागा आहे, त्या 10 हेक्टरच्या जागेमध्ये आमच्या बैलगाड्याचा घाट आहे, ही बेघर कुटुंब आहे. इथं आता शिल्लक क्षेत्र किती आहे? शिल्लक आता हे 10 हेक्टर ना, 10 हेक्टरमध्ये 2 हेक्टर त्यांना दिली, राहिलेले 8 हेक्टर. 8 हेक्टर आणि आता ते प्रकल्प जे करतायत ते त्यांनी किती ॲक्वायर केले? ॲक्वायर संपूर्ण, आता सगळंच ॲक्वायर. संपूर्ण जी लोक त्या इथं जे काम करायला लोक आली त्यांचा कोणतरी सुपरवायझर असेल, कोणीतरी इंजिनियर असेल, त्याच्याशी काही बोलणं झालं नाही, कुठले ते समोरच येते नाही. कंपनीवाले दंडशाहीने करून, म्हणजे कंपनीचे जे अधिकारी आहेत ते कोण समोर येत नाही, त्यांचा प्रशासनाच्या मार्फत त्यांना सपोर्ट आहे असं दिसतंय ना. अशी सद्दामगिरी नाही चालणार ना. हे काय हुकुमशाही नाही, जरी नसली हुकुमशाही नाहीये ना, तेच आम्हाला हुकुमशाही राबवतात ते. तुमच्या याच्या माध्यमातून आम्हाला सरकारला, प्रशासनाला हेच सांगायचंय की ग्रामस्थांचा अंत त्यांनी पाहू नये. 1 दिवस पूर्ण झालेला आहे, आज दुसरा दिवसातला अर्धा दिवस संपलेला आहे. भविष्यात म्हणजे इथून पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो ग्रामस्थांचा. आज संपूर्ण गावामध्ये मोडा आहे, ग्रामस्थ काही येतात ते जातात ते, परंतु या ठिकाणी जर प्रशासनाचे लोक म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जर व्यवस्था म्हणजे आम्हाला कोणत्याही प्रकारचं हे केलं जाणार नसेल, तर या ठिकाणी पुढील आम्ही ग्रामस्थ निर्णय घेऊन इथलं जे कंपनीचे लोक आहेत किंवा त्यांचे काय जे व्यवस्था आहे ती सगळी इथून उचकून लावली जाईल. आपण पाहतोय लोकांचा विरोध अतिशय तीव्र आहे. कोणीही कायदा हातामध्ये घेणार नाही असं आपण आव्हान निश्चित करू. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव, विद्यमान खासदार अमोल कोल्हे, त्याचबरोबर प्रशासनाचे अधिकारी म्हणजे तहसीलदार असतील, प्रांत गोविंद शिंदे असतील, या सगळ्या मंडळींनी हा प्रकल्प नेमका काय आहे, याचा फायदा कोणासाठी आहे, ही जरी जमीन सरकारची असली तरी गायरान क्षेत्रामध्ये करत असताना हे लोकांचा गैरसमज होणार नाही हे समजून सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांनी जे 2.5 हेक्टर 2 हेक्टर क्षेत्र देणं कबूल केलेलं आहे, तेवढं क्षेत्र सफिशियंट आहे का अधिक पाहिजे हे समजून न सांगितल्यामुळे गैरसमज वाढलेला आहे. ह्या लोकांचा प्रकल्पाला विरोध नाही, पण ज्या पद्धतीनं मनमानी चालू आहे, हुकुमशाही चालू आहे, त्याला ह्या लोकांचा विरोध आहे. आता उपोषण करणाऱ्या मंडळींचं नेमकं म्हणणं काय आहे आपण ते देखील जाणून घेऊया. शेवटी प्रश्न सुटणं गरजेचं आहे. सत्तेत असलेल्या मंडळींनी हा प्रश्न सोडवायला हवा. हा प्रकल्प होणं गरजेचं आहे. शासनाला विजेची गरज आहे, परंतु हे सगळं करत असताना जर नुकसान होणार असेल तर ते काय बरोबर नाही. साहेब, तुम्ही आता शिवसेनेच्या सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, असे प्रकल्प झालेच पाहिजेत, शासनाची ती भूमिका आहे. परंतु शेतकऱ्यांची अशी मुंडकी पिरवळून नाही. शेतकरी म्हणतात आमच्याशी चर्चा देखील केली नाही, ना प्रांत बोलत, ना तहसीलदार बोलत, ना कलेक्टर साहेब बोलत. एवढी मनमानी काय कामाची? खरं तर कालपासून हे उपोषण चांडोली खुर्द ग्रामस्थांच्या वतीने चालू आहे. मी तर प्रशासनाला एवढंच सांगेल, खरंच मनमानी आहे. जरी सत्तेत आम्ही असलो तरी ज्यावेळेस समाजामध्ये अन्याय होतोय, ह्या चांडोली खुर्द गावावर अन्याय होतो, ह्या गावातील ग्रामस्थांना अन्याय होते, त्यावेळेस आम्ही 100% यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहू. जरी सत्तेत असलो तरी ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस आम्ही सत्तेच्या विरोधात जाऊन यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहू. मग तुम्ही तहसीलदार प्रांत यांच्याशी बोलले का नाही? हां, तहसीलदार प्रांताशी चर्चा ग्रामस्थांनी केल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी आलो आहे. परंतु यांनी गेले 6 महिन्यापासून तहसीलदार असेल, प्रांतसाहेब असतील, कलेक्टर साहेब यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु हा जो प्रकल्प आहे हा केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा मिळून हा समाजासाठीच प्रकल्प हा शासनाने राबवलेला आहे. परंतु ज्यावेळेस सर्वे झाले, म्हणजे आता आम्हाला असं सांगायचं याच्यातून, आंबेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 113 गावं आहेत. 113 गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, बऱ्याच माळरान जमिनी आहेत गायरानाच्या. तर त्या ठिकाणी पुढच्या भविष्यकाळात आता बऱ्याच दिवस आम्ही ऐकतोय पाणी पाणी, पण पाणी काही तिथं गेलं नाही. परंतु पुढं 50-60 वर्ष 100 वर्षाच्या काळातसुद्धा पाणी जाणार नाही अशी परिस्थिती आहे, जिथं आज बाबळेसुद्धा उगवत नाही. आमची शासनाला एवढी विनंती आहे, अशा ज्या जागा आहेत त्या ठिकाणी ह्या डेव्हलपमेंटचे जे काही प्रोजेक्ट असतील त्या ठिकाणी करावे. आता मनसर नगरपंचायत झाल्यानंतर, मनसर शहरीकरण झाल्यानंतर हे विस्तारित होत आहे. ह्या मनसरच्या आजूबाजूची ही 5-10 गावं असतील, ही मनसरला कनेक्ट आहेत रोज. साधारण इवन हे आपण बसलो, ही मनसर चांडोलीची बाँड्री आहे. उद्या भविष्यामध्ये
मनसरमधले काही प्रोजेक्ट मनसरमध्ये सुद्धा जागा अपूर्ण पडते किंवा काही गोष्टी ज्या आज रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे, मनसर एवढं मोठं झालंय का तिथे शाळेला प्रश्न असा आहे, हा मी सांगतो ना, हा तोच प्रश्न मुद्द्यावर येऊ. हा मुद्द्यावरच येतोय. म्हणजे ह्या ज्या जागा आहे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ह्या जागा वगळाव्या, परंतु ह्या जागा वगळून ज्या कुठं ह्या सोलरचं सौर ऊर्जेचं जे काय करायचं हे पण समाजासाठीच आहे शासनाची योजना, त्या ठिकाणी ह्या डेव्हलपमेंट करावा अशी आमची शासनाला विनंती. याचा पुरेपूर अभ्यास करावा, त्याचा अभ्यास करून ह्या योजना त्या भागात न्याव्या. आता हे ग्रामस्थ आज उपोषणाला बसलेत, त्यांनी जो ठराव दिला 2 हेक्टरचा, आजही त्यांचं म्हणणं आहे ही 2 हेक्टर जागा आम्ही द्यायला तयार आहोत. ह्या जे एक बाजूला कुठंतरी ह्या 16 हेक्टरमधली जागा एक बाजूला त्यांनी घ्यावा, त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट करावा, आमचा त्याला विरोध नाही आहे. परंतु ही जी जागा बाकीची रिकामी आहे ही आम्हाला तशीच ठेवा. उद्या चांडोली खुर्द ग्रामस्थ यांचं असं म्हणणं आहे, गाव वाढते, लोकसंख्या वाढते, ॲटोमॅटिक गावाचं विस्तारीकरण होणार आहे, गावासाठी जागा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने लागणार आहे, त्यासाठी ही जागा आम्हाला सोडावं. परंतु हे जो आज अधिकारी आहेत प्रशासनाचे किंवा हे जे कोण का ठेकेदार आहेत हे ती गोष्ट मानायला तयार नाहीत. प्रशासनाला एवढीच विनंती आहे का ह्या गोष्टी तुम्ही त्याचा विचार करावा. जे ग्रामस्थांनी जी 2 हेक्टर जागा तुम्हाला द्यायला तयार आहे त्याच्यावरती ती जागा व्यवस्थित बघून तिथं तो प्रोजेक्ट तुम्ही करावा, हीच त्यांना साहेब, विनंती. तुम्ही सरकारमध्ये थेट संपर्कामध्ये आहात, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पण तुमचा थेट संपर्क आहे. हे लोकांना उपोषणाला बसण्याची पाळी येते, तुम्ही चर्चा करून प्रश्न सोडवत का नाही? जरी जागा सरकारच्या मालकीची असली, ते प्रकल्प राबवण्याचा त्यांचा हक्क असला तरी एखाद्याच्या मानगुटीवर बसून त्यांना भिकेला लावून नाही ना, चर्चा का होत नाही? अगदी बरोबर आहे. आता हे बरेच 6 महिन्यापासून आता मगाशीच अमोल शेठ दाभाडे यांनी सांगितलं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू काका आता नुकतेच ZP सदस्य झाले, त्यांनी सांगितलं हे सगळे ग्रामस्थ ते म्हणतायत आमदारांचं जिल्हाधिकारी ऐकत नाही. हा मी त्यांना माझं तेच म्हणणं आहे. आज आपल्या तालुक्याचे आमदार हे तालुक्याचे पालक आहेत. जर कलेक्टर जर या गोष्टी आमदार साहेबांचं ऐकत नसतील, आज आमदार साहेब राज्य शासनामध्ये एक प्रमुख व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी बसून आहेत. मग आता याच्यामध्ये आम्हाला शंका यायला लागली. आम्ही याच्यामध्ये राजकारण करत नाही किंवा मी हे राजकीय उद्देशाने बोलत नाही, परंतु ही शंका यायला लागली. मग जर कलेक्टर ऐकत नसेल तर याच्यामध्ये काहीतरी मनात. साहेब, मग तुम्ही थेट एकनाथ शिंदेशी का बोलत नाही? हो ठीक आहे, आता मी तेच आत्ताच अमोलला मी शिंदे साहेबांचे PS वावळ साहेबांना आत्ताच कॉल लावून दिला, त्यांना हे सगळं PDF पाठवली. आम्ही उद्या ह्या संदर्भामध्ये गावचे 2 ग्रामस्थ घेऊन आम्ही मुंबईला शिंदे साहेबांची वेळ घ्यायला सांगितलेली आहे. आम्हाला वेळ द्या, आम्ही साहेबांशी थेट ह्या गोष्टी जाऊन चर्चा करणार. ह्या लोकांना तुम्ही न्याय मिळवून त्यांना हा प्रकल्प इथून हलवणार? आता हलल किंवा काय हे मी आता सांगू शकत नाही, परंतु शिंदे साहेबांची भेट घेऊन ह्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत ह्या 100% शिंदे साहेबांपर्यंत पोहोचू. शिंदे साहेबांना विनंती करू, ह्या प्रोजेक्टमुळे ह्या गावावर खूप मोठा अन्याय होत आहे, ह्या अन्यायातून गावाला कुठंतरी तुमच्यामुळं सुटका मिळावी अशी शिंदे साहेबांना विनंती करणार आहोत. डॉक्टर साहेब, तुम्ही काय सांगा, तुम्ही सत्तेमध्ये आहात. पहा, नरेंद्रभाई मोदी असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांचं एक स्वप्न आहे की शेतकऱ्यांना वीज मिळावी आणि त्यासाठी हा प्रकल्प ज्या ज्या ठिकाणी गायरान आहे त्या ठिकाणी ते करत आहेत. विकास काम करत असताना शेतकऱ्यांच्या हाताला हात धरून प्रशासनाच्या लोकांनी खरं पाहायला गेलं तर काम केलं पाहिजे. परंतु या प्रकल्पात ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस फक्त AC बसून ह्या विकास आराखडा केला जातो आणि खाली ग्राउंड लेवलला न येता चुकीच्या पद्धतीने आराखडा तयार करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. माझी कलेक्टर साहेबांना विनंती असेल, हे काही देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा नरेंद्रभाई मोदींपर्यंत जात नसतं. हे तुमच्या लोकांचं काम आहे की खाली येऊन प्रशासनाच्या लोकांनी सरकार योजना आखतं, अधिकारी त्याची अंमलबजावणी करतात. हे धोरण सरकारचं आहे, सरकारने दखल घेणं गरजेचं आहे. एखाद्या योजनेमध्ये त्रुटी असतील तर ते सांगण्याचं काम प्रशासनाचं असतं. आता ते ऐकत नाही तर आमच्यासारखे कार्यकर्ते नक्कीच त्याला आम्ही त्यांना मार्ग सांगू आणि त्याच्यासाठी त्यांना करण्यासाठी प्रयत्न करू. खरं पाहायला गेलं तर परवाच माझ्याकडे घावडीचे ग्रामस्थ पण आले होते सातगाव पठारावरील. त्या ठिकाणी अशीच प्रश्न आहे. माझी विनंती राहील की आता बघा, शेतकरी मोठ्या मनाचा असतो. या ग्रामस्थांनी 2 हेक्टर जमीन प्रकल्पाला दिली, त्या अधिकाऱ्यांनी ती मान्य केली पाहिजे होती आणि 12 हेक्टरच्या ऐवजी 2 हेक्टर जमीन ती घेतली पाहिजे होती. बघा, शेतकरी काय करतो, 2 किलोचं कांदे तुम्हाला देऊ शकतो मनापासून,
परंतु तुम्ही म्हटले अख्खेच कांदे आम्हालाच घ्यायची, शेतीच तुमची अख्खी घ्यायची, तर चालणार नाही असं. आणि असं आम्ही होऊन देणार नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका तुम्ही. विनंती राहील प्रशासनाला, ठीक आहे तुम्ही फक्त कार्यान्वित करण्यासाठी आहात, परंतु चुकीचं ज्या ठिकाणी घडतंय त्या ठिकाणी तुम्ही सरकारला सांगणं हे तुमचं काम आहे. तुमच्या माध्यमातून सरकार ऐकत असतं. आणि राहिला प्रश्न या ठिकाणचा, खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी जमीन अनेक कारणासाठी या ग्रामस्थांना लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये. त्यांच्या प्रशासकीय इमारती असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील. तर माझी विनंती राहील पुन्हा एकदा की या ठिकाणचे आता जे कोण, आता बघा जिल्हा परिषद पंचायत समिती झाली, जे कोण उमेदवार निवडून आलेत, म्हणजे या त्यांच्या अखेरीतला हा विषय नाहीच आहे. आंबेगाव नाही कसं असतं माहिती आहे का, शेवटी तुम्हाला लोकांनी निवडून कायसाठी दिलेलं असतं, लोकांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी. त्यांच्या अखत्यारीत असो किंवा नसो, आता मी इथं त्यांनी प्रतिनिधित्व केलं पाहिजे. या ग्रामस्थांचा एक हितचिंतक म्हणून मी या ठिकाणी आलो ना. काय मी असं भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून नाही आलो. अमोल हा माझा मित्र आहे. अनेक दिवसापासून आमचे प्रमोद बानकेले त्यांच्याबरोबर जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांचं सगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत. परंतु आता त्याच्यातून मार्ग निघत नाही. तर आता आम्हीही मुख्यमंत्री दालनात आम्ही फोन केलेत आणि जसं माझे मित्र प्रवीणजींनी सांगितलं त्याप्रमाणे एकनाथजी शिंदे असतील आणि देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून नक्कीच या गावाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. बघा, प्रकल्प हटवा असं कुणाच्या ग्रामस्थांचं म्हणणं नाही. प्रकल्प करा, परंतु एका ठराविक जागेमध्ये करा. आणि विकास फक्त काय चांडोली खुर्दनीच करायला पाहिजे असं आहे का? या आंबेगाव पर्यायी जागा कुठे आहेत ना. या 103 गावांमध्ये सगळीकडे गायरान आहेत. त्या गायरांमध्ये थोडा हिस्सा प्रत्येकाचा घ्या. एका एकट्या गावावर फक्त हे नका करू. आणि त्या गावाला पण विचारून घ्या की बाबा तुमच्याकडे एवढं गायरान आहे, तुम्हाला किती जागा लागते, आम्हाला किती देणार, असं एकदम चर्चात्मक गोष्टी करा. त्या ठिकाणची ग्रामसभा बोलवा, त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी जा आणि त्या माध्यमातून तुम्ही लोकांचं म्हणणं ऐकून घ्या. आता काय झालंय माहिती आहे का, वन वे चालू आहे. फक्त आम्ही फक्त प्रशासनाला सांगतोय, प्रशासन अजिबात उत्तर देत नाही. तर अशा पद्धतीने सरकारची मनमानी आहे. मनमानी 100%. जरी मी त्या सरकारच्या याच्यातला घटक असला तरी शेवटी बघा, ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उतरणं गरजेचं असतं आणि त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम असतं. आणि त्यामुळं एक या गावचा हितचिंतक, या गावचा पाहुणा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो आहे आणि 100% या प्रश्नाला आम्ही न्याय देण्याचं काम करणार. अमोल एकटा नाही आहे. अमोलबरोबर या ठिकाणच्या आंबेगावचे सर्व हितचिंतक या सर्व जनतेच्या पाठीशी. डॉक्टर साहेब, तुमच्यासोबत आम्ही पण आहे, पण तुम्ही एक जंटलमन आहात, जाणकार आहात, तुम्हाला याची सगळी माहिती आहे. मग प्रांत असेल, कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, तुम्ही किमान प्रांत तहसीलदारांना इथे बोलू शकता. रिॲलिटी काय आहे, कंपनी नेमकी काय करतोय, त्यांच्या मालकीची जरी जमीन असली सरकारच्या, तरी शेवटी जनता त्यांच्या मालकीची आहे, सरकार पण आपलं आहे. ते काय आपल्या मुंडक्यावर बसण्यासाठी नाही. पण हा विषय समजून का घेतला जात नाही आणि प्रशासन समजून का सांगत नाही? तुम्ही तिथपर्यंत प्रॉपर पोहोचत का नाही? आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे, परंतु प्रशासनाला हे समजून घ्यायचं नाही. त्यांना फक्त वरून आदेश आलेत आणि त्या पद्धतीने. तुम्ही शिंदे साहेबांशी बोलले, गोविंद शिंदेशी? हां, शिंदे साहेबांशी ते काय म्हणाले? परत कलेक्टरांशी बोलले तर ते म्हणतायत की आम्हाला ह्या प्रकारे करायला सांगितले आणि त्या पद्धतीने ते करतायत. परंतु ही काम करण्याची पद्धत नाही. आता सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे. सरकारने निर्णय घेतला पाहिजे. परंतु माझी विनंती आहे, जसं आम्ही सरकारला सांगू तसं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजे शिंदे साहेबांनी खरं पाहायला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी खरंच अशा अडचणी, बघा आमच्यावर विश्वास ठेवतील, पण त्यापेक्षा जास्त ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणची प्रशासकीयरित्या जर काही योग्यरित्या जर टिप्पणी दिली तर ती जास्त गृहीत धरली जाते. आणि त्यामुळं माझी विनंती राहील की फक्त आपण कार्यालयात बसून AC मध्ये बसून असे प्रकल्प राबवू नका. ग्रामस्थांपर्यंत या, त्यांच्या मनाची जाण बघा. या ठिकाणी महिला भगिनी आहेत, या ठिकाणी लहान लहान मुलं घेऊन बसलेत. काहीतरी त्यांच्या मनात असेल ना की बाबा आपल्यावर कुठेतरी अन्याय होतोय आणि म्हणून ते रस्त्यावर उतरलेत. तर या सगळ्यांकडे बघून किमान तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि या लोकांना न्याय देण्याचं काम केलं. उपोषण करण्याचा इशारा यांनी काही दिवसांपासून दिला असेल. हा विषय तुमच्या पण कानावर आला असेल. आम्ही गेलो पण त्याच्या अगोदर तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला ना. तेच सांगतो ना, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही गेलेलो आहे. आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद बी एकदा त्यांच्याबरोबर गेले होते. तर परंतु जे अपेक्षित न्याय मिळाला पाहिजे होता. मग आमची अपेक्षा काय आहे की तुम्ही आमच्यावर चर्चा तर करा. जर तुम्हाला चर्चाच करायची, आता ही चर्चा करा म्हणून सांगण्यासाठी मुख्यमंत्री थोडे येणार आहेत तिथे. यांची इच्छा झाली पाहिजे ना.
प्रांत साहेबांची आणि कलेक्टरांची इच्छा झाली पाहिजे की या ठिकाणी जाऊन यांच्यावर काहीतरी अन्याय होतोय का नाही होतोय ते पहिलं बघा तर खरं. समजून सांगितलं पाहिजे. तर ही समजून घेण्याची भूमिका आम्हाला कुठं दिसत नाही. आणि अशा पद्धतीचं जर प्रक्रिया हे करत असेल तर तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी एक खांब त्यांना राहून देणार नाही आम्ही. त्यामुळं त्यांनी यायचं, आमच्यावर बुलडोजर चालवायचे आणि मग नंतर त्यांना काय काम करायचं ते करायचं. तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत, सगळ्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळतोय, मार्ग निघत नाही, कसं पाहता? पाठिंबा तर मला असं झालं, मी वर्ष झाले 2 वर्ष झाले पळतोय. सर्व राजकीय लोक सगळे आश्वासन देतात आणि 100% मदतही करतात. कुणी असं विरोध नाही. आपला उद्देश प्रामाणिक आहे. लोक बऱ्याच ठिकाणी विरोध झाला असेल. आमचा प्रोजेक्टला सगळ्यात मुळात म्हणजे विरोध नाही, पण गावचं हित लक्षात ठेवून एका बाजूला प्रोजेक्ट व्हावा ही आमची इच्छा होती. पूर्वीपासून तेच गोष्टीला आम्ही ठाम आहे. 2 हेक्टर आम्ही ज्या वेळेला 2 हेक्टर क्षेत्र तुम्ही दिलं, जे 2 हेक्टर म्हणताय त्यांना क्षेत्र नेमकं किती पाहिजे अशी काही चर्चा झाली? आमच्याशी काही चर्चा केली नाही त्यांनी. आम्ही 2 हेक्टरचा ठराव ज्या वेळेला, आता ठरावाची प्रोव्हिजन राहिली नाही. सरकार परस्पर ती क्षेत्र घेऊ शकतं, हरकत नाही, पण आपल्याला भिकायला लावून नाही. गावाशी चर्चा केली पाहिजे, नेमकं क्षेत्र किती पाहिजे, शिल्लक काय राहतंय का, हा प्रकल्प कशासाठी होतोय, त्याचा गावाला काही फायदा आहे का, डायलॉग तर केला पाहिजे त्यांनी. नाही तिथे काही चर्चा करत नाही. मुळात म्हणजे ते म्हणतात वरून प्रोजेक्ट आलेला आहे आणि डायरेक्ट सरकारची जागा आहे आणि त्याच्यात उभा राहणार प्रोजेक्ट, तुम्ही काही अडू शकत नाही. तुमची भूमिका पुढची काय नाही, उपोषण आमच्याकडे एवढंच आहे. आम्ही जेवढा प्रयत्न करता येईल प्रत्येकाला जाऊन भेटलोय, चर्चा केली. असं आहे, उपोषणाचं आम्ही 2 वेळा नोटीस वगैरे दिलं होतं, पण त्यांनी काही नाही. मग शेवटी आम्हाला मार्ग हाच निवडायला लागला आणि जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडत नाही. हो, जरा तुम्ही पुढे या. तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात, तुम्हाला प्रशासनाच्या सगळ्या बाबी माहिती आहेत. केंद्र राज्य सरकारचा हा प्रकल्प आहे, हा प्रकल्प होणारच आहे असं जर ज्यावेळेस सरकार सांगतंय, प्रशासन सांगतंय, मार्ग कसा निघणार आणि ह्या बिचाऱ्यांना किती दिवस बसायला लावणार? मुळात वाणीसाहेब, हा जो प्रोजेक्ट आहे हा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, हा प्रोजेक्ट थोडा समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जी आपली गावं आहेत यांच्या भूमिका देखील समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला ह्या जमिनी संपादित झाल्या त्यावेळेला 7 ऑक्टोबर 2025ला मी स्वतः बावनकुळे साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील यांना शिवसेनेच्या वतीने आम्ही, आमचे प्रवीण थोरात पाटील असतील किंवा सगळ्या पदाधिकाऱ्यांनी लेखी त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊन आम्ही त्या संदर्भामध्ये विरोध दर्शवलेला आहे. ज्यावेळेला हा प्रोजेक्ट करायचा होता त्यावेळेला त्यांनी महसूल विभागाने काय केलं, पिंपळगाव असेल, चांडोली असेल, थोरांदळे असेल किंवा जी आसपासची जी गावं आहे ज्यामध्ये या ठिकाणी गायरान क्षेत्र उपलब्ध आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी पत्र पाठवली की ह्या मोहिमेमध्ये तुम्ही सामील व्हा, जेणेकरून गावं स्वयंपूर्ण होतील. आणि या संदर्भातली बैठक देखील न बोलवता डायरेक्ट पत्र पाठवली. आणि त्यासाठी काही लोकप्रतिनिधी विशेषतः आग्रह करत होते का तालुक्यामध्ये काही ठिकाणी हे प्रकल्प झाले पाहिजे. आता मी थोडं विस्तृतपणे सांगतो की पिंपळगावतर्फे माळुंगे हे जे गाव आहे याच्या बाजूला लागून आहे, साधारणतः 100 एकर गायरान ते क्षेत्र आहे. त्यावेळेला मी देखील लोकप्रतिनिधी त्या गावामध्ये होतो. मी कडाडून त्या ठिकाणी विरोध केला, पण मला याच्यामध्ये का शंका आली विरोध करण्याच्या पाठीमागं, सरकारचे प्रतिनिधी जागा मागण्यापेक्षा ज्या कंपनीला या राज्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे तीच मंडळी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह करताना मला दिसली. आणि मला याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी काळं जाणवलं आणि मी कडाडून विरोध केला. काही पुढारी मला भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते का ह्या प्रोजेक्टमुळं खूप चांगलं होईल, आमकं होईल, तमकं होईल. पण मी म्हटलं चांगलं हो नाही तर वाईट हो. आज चांडवली असेल, पिंपळगाव असेल किंवा आसपासची ही जी गावं आहेत, ही गावं मंचर नगर परिषदेच्या जवळपास आणि लगतची गावं आहेत. वाणीसाहेब, तुम्ही आज बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण, शहरीकरण वाढते. आज 1-1 इंचावर त्या ठिकाणी जमिनी आली. प्रश्न सुटत का नाही? सांगतो ना, मला थोडं विस्तृतमध्ये बोलू द्या. जे आज अमोल भाऊ उपोषणाला बसलेत ना, त्याच्या मागचाच खरा उद्देश काय आहे तो मुळात सरकारपर्यंत जाणं गरजेचं आहे. तुम्ही पोहोचवत का नाही? पोहोचवतो मी, सांगतो तुम्हाला. एकदा मीडियाच्या माध्यमातून जाऊ द्या एकदा. तर ही आमची जी गावं आहेत ती नगरपंचायतच्या अगदी लगतची गावं आहेत. आणि 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षानंतर ह्या भागामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण, नागरीकरण होण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये समजा चांडोलीसारख्या गावामध्ये आज त्यांनी ठीक आहे आम्ही विरोध केला,
पण त्यांनी 2.5 हेक्टर जमीन आम्हाला गोड गोड बोलल्यामुळं म्हटले 2.5 एकर जमीन घ्या, पण त्यांनी पूर्ण 12.5 हेक्टर जमीन संपादित केली. 2 हेक्टरचा ठराव असताना पूर्ण 12.5 हेक्टर जमीन संपादित केली. आज वाणी साहेब मला सांगा, हाकेच्या अंतरावर शहर आहे, उद्या तुमचा शहरीकरण गावठाण विस्तारासाठी तुम्हाला जागा लागणार आहे, तुम्हाला ऑडिटोरियमसाठी जागा लागणार आहे, क्रीडांगणासाठी जागा लागणार आहे, तुम्हाला शासकीय गोदाम पाहिजे त्यासाठी तुम्हाला जागा लागणार आहे. ही जागा आणायची कुठून? आणि मग ही जर जागा जर आपल्या गावासाठी जर उपलब्ध नसेल तर पर्यायाने आपल्या गावचा विकास होणार कसा? आज चांडोली खुर्द जे गाव आहे, या गावाने यापूर्वी साधारणतः 5 एकर जमीन 16 एकर जमीन मार्केट कमिटीसाठी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था. माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला ही मार्केट कमिटी आपल्या भागामध्ये येईल त्यावेळेला आमच्या ग्रामस्थांना असं दाखवलं गाजर का ही मार्केट कमिटी येत आल्यानंतर इथं फार मोठा भाजीपाल्याचा बाजार होईल, अमकं होईल, तमकं होईल, इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परंतु कुठंतरी निवडणुकीच्या तोंडावर फक्त 4-2 गुरं तिथं आणायची आणि त्यांचे फोटोशूट करून त्या ठिकाणी बाजार दाखवायचा. अक्षरशः 10 ते 15 वर्ष झाले ती संपूर्ण जमीन तर यांना न्याय कसा मिळेल? ऐका ना, संपूर्ण जमीन गावाने दिली तर त्याचं चित्र आमच्या समोर आहे. आणि मग राहिलेली ही जमीन आता गावच्या विकासासाठी आहे. ही पण जर जमीन संपूर्ण संपादित जर झाली तर गावाने उद्या करायचं आहे काय? तर यासाठी आता ग्रामस्थांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे, या उपोषणामध्ये आता आम्ही सगळ्याच पक्षाचे प्रतिनिधी मला इथं दिसत आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे का हा प्रकल्प जर तुम्हाला करायचं म्हटलं ना तर मोठ्या प्रमाणामध्ये वनजमिनी मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये उपलब्ध आहेत. तर त्या वनजमिनी तुम्ही अधिग्रहित करू शकता. ही जी गायरान जमीन आहे, ही गायरान जमीन त्या ग्रामपंचायतीचा उत्पन्नाचा स्रोत आहे. तुम्ही त्या स्रोतावरच गाला घालताय. लक्षात आलं का वाणी साहेब? स्रोतावर गाला घालताय, त्या गावाचं संपूर्ण गाव पण तुम्ही हिसकावून घेताय. हा एक प्रकारचा हुकुमशाही आहे. मी ते ग्रामसेवक कोण आहेत? आणि ग्रामसेवक कोणी असू दे, ते इथं कायदा समजून सांगतील. ऐका ना, कायदाही समजून, कायदा आमच्याकडे आहे. तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायतीला ग्रामसभेला विश्वासात घेतल्याशिवाय तशी तरतूद आता नाही. तुम्हाला सांगतो ना, तरतूद जरी नसली तरी ग्रामसभेवर त्या ठिकाणी विश्वासात न घेता जर तुम्ही एखादी लादू पाहत असाल तर उपोषणाला बसलेले आहेत. महात्मा गांधी 100% न्याय मिळाला पाहिजे. मार्गाने जाता येतं आणि सावरकरांच्या देखील मार्गाने जाता येतं आम्हाला. तर आम्ही जो पहिला मार्ग स्वीकारलेला आहे हा महात्मा गांधींचा मार्ग स्वीकारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. 19 फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे त्या ठिकाणी येणार आहेत आणि तिथून 40 किलोमीटर अंतरावर हे उपोषण सुरू आहे. हे उपोषण म्हणजे फक्त चांडोलीपुरतं मर्यादित नाही आहे. हे उपोषण मी तर म्हणतो राज्यासाठी एक पथदर्शी उपोषण आहे. का? तुम्ही बळजबरी करू पाहत असाल शेतकऱ्यांवर. मावळचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आमच्यावर इथं येऊन गोळीबार करायला जरी तुम्हाला सूचना द्यायची वेळ आली तरी मला वाटतं इथला शेतकरी उठणार नाही. आज समोर हे जे काम चाललेलं पाहताय तुम्ही ना, हे जबरदस्तीने चालू आहे ना. मला सांगा, जर गावाला विश्वासात घेऊन जर काम चालू असतं तर मग एवढी फौजफाटा किंवा एवढा बंदोबस्त किंवा एवढी उपोषणाची वेळ झाली नसती ना. ज्या अर्थी ग्रामस्थ सगळे एकवटलेत त्या अर्थी काही ना काहीतरी सरकारने आपलं ऐकलं पाहिजे. आणि विशेषतः मी म्हणतो, सरकारमधील जे काही अधिकारी आहेत त्या मंडळींनी भूमिका समजून घेतल्या पाहिजे. सरकार बदलत राहतात पण अधिकारी मंडळी तिथंच राहतात ना. आज तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर साहेब असतील, राज्याचे प्रधान सचिव असतील, यांच्यापर्यंत सगळ्या भूमिका गेलेल्या आहेत. आणि त्यांनी वारंवार ग्रामस्थांना काय सांगितले, आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊ आणि मगच काम चालू करू. परंतु विश्वासात न घेता हे काम सुरू आहे. त्यावेळेला विश्वासघात म्हणायचं का काय म्हणायचं? त्यावेळेला मग मात्र आम्ही सरकारमध्ये नाही बरं का. राज्य सरकारची भूमिका कशी आहे आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणं नाही. पण आमच्या हक्कावर जर येऊन जर कोणी घाला घालत असेल तर आम्ही देखील छातीवर गोळ्या घालायला आम्ही तयार आहोत. आणि आम्ही प्रसंगी सरकारचा देखील निषेध करू. कारण जर हे मायबाप तुम्ही सरकार काय म्हणताय, जनतेचं सरकार आहे, आम्ही त्या सरकारमध्ये सहभागी आहे. पण जनतेला जर इथं जर उपोषणाला बसावं लागत असेल तर काय करायचं त्या सरकारमध्ये सहभागी होऊ नये देखील. आज काय करायचं वाणी साहेब मला सांगा. जर इथं सोलरचा प्रकल्प आणण्याच्या ऐवजी एखादी आपल्या ग्रामीण भागात त्याला मुलांसाठी एखादं पशुवैद्यकीयचं एखादं महाविद्यालय आणलं असतं किंवा एखादं खूप मोठं चांगल्या स्कीम्स आहेत ना ज्याचा गावाला उपयोग होईल ना, हे आणता येऊ शकतं का नाही. ॲग्रिकल्चर कॉलेज एखादं समजा पुण्यामध्ये आपल्या शिवाजीनगरला जसं ॲग्रिकल्चर कॉलेज आहे तसं एखादं ॲग्रिकल्चर कॉलेज इथं आणलं असतं
तर त्या ठिकाणी आम्ही ती भूमिका समजून घेतली असती ना. आता हा सौर प्रकल्प होणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या आंबेगाव तालुक्याचा तुम्ही इतिहास काढा, ज्या ज्या गावांची जमिनी या सबस्टेशनसाठी संपादित केल्यात त्या गावांना सुरुवातीला गोड गोड बोललेत. आज अक्षरशः भाडं मिळवण्यासाठी कोर्टात जावं लागतंय ग्रामपंचायतींना. म्हणजे उद्या देखील ही परिस्थिती होणार आहे ना, होणार नाही का? आज आपल्याकडं हा जो परिसर आहे हा बागायती पट्टा आहे सर, आणि ह्या बागायती पट्ट्यातल्या जमिनी तुम्ही थेट सोलर प्रकल्पासाठी ज्या वेळेला संपादित करताय त्यावेळेला ही कुठेतरी एक प्रकारची हुकुमशाही झाली ना. जिथं जिथं पाणी उपलब्ध नाहीये, जिथं सरकारच्या ताब्यामध्ये अशा बऱ्याच जमिनी आहेत, तर तिथं तुम्ही तो प्रोजेक्ट करू शकता ना. हा प्रोजेक्ट करा ना. एखादं शासकीय कृषी महाविद्यालय काढा, पशु वेटरनरी कॉलेज काढा, एखादं चांगल्या प्रकारचं संशोधन केंद्र या ठिकाणी या परिसरामध्ये द्राक्ष वगैरे, कांदा. 24 तास वीज पाहिजे. आता वीज जर निर्मित करायची असेल, तुम्हाला काय सांगतोय सर, राज्यामध्ये 24 तास वीज आपल्याला पाहिजे. हजारो हेक्टर जमिनी ज्या पडीक माळरान आहेत तिकडं विदर्भ, मराठवाडा किंवा आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ना. तर त्या तालुक्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये वनजमिनी आहेत, पडीक आहेत, ज्या ठिकाणी पाणी नाही अशा ठिकाणी तो प्रकल्प करा ना. 100 हेक्टर सर्वे केले पाहिजेत, सर्वे केले पाहिजे. परंतु ही तुम्हाला मी सांगतो, याच्यासाठी आम्ही ग्रामस्थ उपोषणाला बसलोय. सरकारमधले प्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी एका बाजूला गोंजारण्याचा प्रयत्न करतायत, आणि ज्या कंपनीने हे कॉन्ट्रॅक्ट घेतले ती कंपनी मात्र पोलीस बळाचा धमक्या दाखवतात. एकाला ऐकायची तर मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. ऐका, कोणाचे आदेश नाहीत. आदेश नाही, मी तुम्हाला सांगतो ना, ऐका ना. या ठिकाणी आता भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी देखील आहेत. असे कोणाचे आदेश नाही, लक्षात आलं का तुमच्या? परंतु त्या कंपनीला मिळाले कॉन्ट्रॅक्ट, त्यांना काम केलं तरच पैसे मिळणार आहेत. आणि आमचे ग्रामस्थ मंडळींनी पहिल्यापासून सांगितलेले, ठाम सांगितलेले त्याला, का 1 इंच आम्ही जागा देणार नाही. वेळ पडली तर आमच्या गोळ्या चालवा. महात्मा गांधींच्या मार्गाने देखील यांनी उपोषण चालू केले. आणि मी तर तालुक्यातल्या सगळ्या पक्षातल्या पुढाऱ्यांना आवाहन करतो, हे सगळं सोडा. आता हे सगळं सोडा. चांडोली हे गाव एक आदर्श गाव आहे. आज तालुक्याला, जिल्ह्याला दिशा देणारं गाव आहे. त्यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तुमच्या माध्यमामधून सरकारला हा मेसेज जाऊ द्या की आता सरकारमधले सगळे घटक देखील ते विरोध करतायत. आणि मग हे कशाला पाहिजे ना. तुम्ही एखाद्या दुसऱ्या गावात जाऊ द्या, तिथून शिवनेरीवरून जरी आदेश साहेबांनी सांगितला, मुख्यमंत्री साहेबांनी, का आम्ही आदेश तात्काळ मागे घेतोय, आम्ही ना ढोल लेझिम वाजवून त्या ठिकाणी स्वागत करू. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूनच आम्ही त्या ठिकाणी उपोषण, आज अमोलभाऊ दाभाडे असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी, गावातील लोकप्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आहेत. हे काय हे नाही, 2 दिवस आहे. 19 फेब्रुवारीला तुम्ही आदेश काढा, तोपर्यंत उपोषण कुठल्या प्रमाणे आम्ही काय मागे घेणार नाही. पर जीव गेला तरी बेहतर. चांडोली खुर्द गावामध्ये विजेचा प्रकल्प नको, अशा प्रकारची भूमिका स्थानिक लोकांची आहे. त्याचबरोबर राजकीय मंडळींचा देखील पाठिंबा आहे. सौर ऊर्जा प्रकल्प केला तर वीज निर्मिती होणार आहे, त्याच्यामुळे लोकांना 24 तास शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे, अशी शासनाची भूमिका आहे. परंतु शासनाची भूमिका जर आमच्या मुळावर उठणार असेल तर ती आम्हाला नको. इतर ठिकाणच्या ज्या पडीक जागा आहेत त्या ठिकाणी हा प्रकल्प करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी समन्वयाचा अभाव आहे. जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, पोलीस प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, यांनी या सगळ्या मंडळींशी बोलणं गरजेचं आहे. नेमकी हा प्रकल्प कशासाठी, तो किती एकर क्षेत्रामध्ये आहे, त्याचा स्थानिक लोकांना काय फायदा आहे का, तोटा आहे का, हा प्रकल्प झाल्यावर बाकीच्या पिकांवर काय परिणाम होणार आहे का, हे कुठल्याही गोष्टी समजून न सांगितल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड गैरसमज किंवा असंतोष वाढलेला आहे. वेळीच जर प्रशासनाने हे समजून काही मार्ग काढला नाही तर या असंतोषाचा भडका होऊ शकतो. प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, दिघंरा टाइम्स, चांडोली खुर्द. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.